हॅलो फ्रेंड्स, मी रेखा. मी तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की सुंदरशी मागच्या गळ्याची ब्लाऊज डिझाईन कशी करायची. बघा, तर मी घेतलेला आहे साडीचा थोडासा कपडा ब्लाऊज डिझाईन करण्यासाठी. चला तर मग बघूया. मी आता हा कपडा थोडा साईडला ठेवते आहे. हे बघा, मी कटिंग करून घेतलेला आहे. तरी पण तुम्हाला मी एकदा सांगते की मी कसं कटिंग केलेलं आहे ते. बघा, आपली पूर्ण उंची आहे 13 मी 1 इंच मिळवलेलं आहे 14. आपली छाती आहे 8 इंचाची तर 8 इंचामध्ये 1.5 इंच मी मिळवलं. किती आहे? 9.5. ठीक आहे. आपण मी गळा घेतलेला आहे 3 इंचामध्ये मी अर्धा इंच मिळवलेला आहे. किती झाले? 3.5 इंच. तसंच मी तो वी गळा करूनही घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण फर्स्ट ब्लाऊज शिवून घेऊया. जी आपली ब्लाऊजची वरची बाजू असते त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. हे बघा, ही आपली ब्लाऊजची वरची बाजू, त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं म्हणजे आपण ज्याला शिलाई मारून आणि आतमधल्या साईडून घातलं म्हणजे ते आतमधल्या साईडून जातं. चला तर मग हे बघा, मी आता शिलाई मारून घेते आहे. प्रॉपर करून घ्यायचं आहे. हे बघा, हे कॉर्नर आला काय कॉर्नरवर थांबवायची, परत इथून असं करायचं आणि मग व्यवस्थित ठेवायची आणि असे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हा कॉर्नर आला का, हे कॉर्नरवर थोडीशी थांबवायची आणि परत उचलायचं आणि असं घ्यायचं. हे बघा, कॉर्नर एकदम व्यवस्थित आले. हे बघा, कॉर्नर एकदम व्यवस्थित आले असे. आता आपण इथून शिलाई मारून घेऊया. ठीक आहे. आता आपली ही शिलाई झाली. आता आपण इथून शिलाई मारून घेऊया. ठीक आहे. आपण आता जो आपला एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कटिंग करून घेऊया. हा बघा, आता बघा, आपले हे कॉर्नर आहेत, आपण त्यालाच फक्त थोडे असे आपले जे कॉर्नर आहेत त्याला थोडीशी कैची मारून घ्यायची. हे बघा, मी घेतलेले. आता आपण पलटी करूया. ठीक आहे. हा बघा, आता आपण व्यवस्थित करून घ्यायचं. काने कोपरे हे बघा, थोडी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. व्यवस्थित करून घेतलं का आपला गळा एकदम परफेक्ट होतो. ते गळे एकदम परफेक्ट करून घ्यायचे. एकदम परफेक्ट करून घ्यायचे. ठीक आहे. हा बघा, हा झाला आपला एकदम गळा तयार. आता आपण साईडून शिलाई मारून घेऊया.
आता आपला जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कटिंग करून घेऊया. एक्स्ट्रा भाग आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे. हा बघा. ठीक आहे. आता आपण याला टक्स देऊन घेऊया. आता आपण याला टक्स देऊया. टक्स देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला मागच्या काळात सांगितलेलं आहे की टक्स करण्यासाठी आपल्याला टक्स करायचे. टक्ससाठी आपल्याला 2 इंच सोडायचे. 2 इंच सोडून जेवढा आपला इकडचा भाग, इथून जेवढा आपला जो आपला गळ्या साईडचा भाग आणि जो 2 इंच सोडेल तो भाग सोडून आपला किती येतोय ते बघायचं. 7.5. 7.5चा किती येईल? 7.5 म्हणजे 4.5 4.5चा आधा 4.5. ठीक आहे. आता आपण 1.5 इंच करूया. ठीक आहे. इथे पण तसंच करायचं. इथून 4.5चा घ्यायचा. 4.5 म्हणजे 3 आणि 2 रेषा. हे बघा, 4.5 घ्यायचा आणि त्याच्यावर 1.5 इंचचे टक्स द्यायचे. हे बघा. इथे थांबवायची, जे टक्सचे येते तिथे थांबवायची आणि परत तिथून रिटर्न असे या साईडला घ्यायचे. हे बघा. परत तिथे थांबवायचे. परत तिथून असे क्रॉस घ्यायचे. तिथून शिलाई मारायची. हे बघा. हा झाला आपला गळा. आता आपण साडीचा कपड्याचं थोडीशी याच्यावर डिझाईन करूया. आता आपण हे साईडला ठेवूया आणि आपलं साडीचा कपडा थोडंसं घेतलेला आहे मी डिझाईनसाठी. तर हे बघा, आपल्याला डिझाईन करायचं. 2.5 इंच. हे बघा, 2.5 इंचावर अशी टिक मार करायची. पूर्ण 2.5 इंचावर टिक मार करायची. ठीक आहे. आता आपण कापून घेऊया. बघा, आता आपण इथून थोडी शिलाई मारून घेऊया. हे बघा, इथून अशी शिलाई मारून घेऊया. सरळ करू. हे बघा, आता आपण याला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण याला आतमधून पिनाच्या याच्याने हे बघा असं करून घेऊया. आपण हे पूर्ण त्या साईडला काढून घेऊयात, म्हणजे ही शिलाई आहे ते आतमध्ये जाईल.
पण आता पूर्ण त्याला हे बघा, ही झाली आपली. आपण ठीक आहे. आता याचे आपण छोटे छोटे कट हे बघा. आता याचं आपण हे बघा, आपण आता ते कट करून घेतलेले आहेत. आता आपण याला हे बघा, याचा मध्य करायचा. याचा मध्य करून ठीक आहे. हे बघा, मी छोटे असे त्यांना मधून शिवून घ्यायचे. बघा, आता आपण हे बघा, दोन तीन वेळा राऊंड करायचे आणि ठीक आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. परत तीच ट्रिक आजमावायची आहे. हे बघा, मध्य करायचं आहे. मध्य करून त्याला सरळ शिलाई मारायची आहे. दोन तीन राऊंड मारायचे आणि त्याला परत कटिंग करून घ्यायचं. हे बघा, परत तसंच करायचं. हे बघा, राऊंड परत अर्धा करायचं. परत त्याला सरळ थोडीशी शिलाई मारायची. हे बघा, परत त्याला हे बघा असं करायचं. त्याला दोन तीन राऊंड द्यायचा आणि करून परत त्याला अशा प्रकारे मी सगळे करून घेतलेले आहेत. हे बघा, आता मी तुम्हाला कसं करायचे डिझाईन ती दाखवते. हे बघा, आपल्याला असं 2-2 इंचाचं मोजून घ्यायचं आहे. हे बघा, 2 इंचामध्ये 1 इंच. हे बघा, 2 इंचावर मध्ये 1 इंचावर. हे बघा, 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंचामध्ये 1 इंचावर आणि खाली 2 इंचावर अशी टिक मार करायची. हे बघा, पहिले टिक मार करून घेऊया. आता हे बघा, हा जो आपला मध्ये आपण जो हे केलेला मध्ये जो आपला जो मधोमधचा भाग येतो, आपण मधोमधच्या याच्यावर ठेवून अशी शिलाई मारून घेऊया. हे बघा, ठीक आहे. अशी शिलाई मारून घेऊया. तसंच हे बघा, जे मधोमधचे भाग आहेत ते आपण अशी शिलाई मारून घ्यायची. मधोमध अशा पद्धतीने मी पूर्ण लावून आणि कटिंग करून घेतलेलं आहे. आपण आता इथून लेस देऊन घेऊया. लेस द्यायची आहे आपल्याला. आता मी लेस लावते. आधी पहिले इथून अशी
फर्स्ट आपण लेस आपण शिलाई मारूया. आता आपण इथून शिलाई इथे लेस लावलेली आहे. आता आपण इथून असे पूर्ण असे लेस लावून घेऊया. एकदम हळूहळू लेस लावायची आहे आपल्याला. ते आपण हे बघा, ह्या कॉर्नरला आपल्याला थोडीशी अशी करून थोडं इथे हे बघा आपल्याला हे कॉर्नर थोडी दुमडून घ्यायची लेस. हे बघा, थोडी फोल्ड करूया. थांबून आपण ह्या साईडून पण देऊन घेऊया, म्हणजे असे उघडणार नाही, ते पॅक बसेल. ही बघा झाली आहे सुंदर अशा ब्लाऊजला सुंदर अशी साधी सिंपल एकदम डिझाईन. ही बघा झालेली आहे सुंदरशी आपली डिझाईन, ब्लाऊज डिझाईन. जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स करून मला सांगा. धन्यवाद.